विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। महाकारुणिक तथा भगवान बुद्ध यांच्या 2588व्या त्रिविध वैशाख बुद्ध पौर्णिमा जयंतीनिमित्त सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान संवर्धन समितीच्या वतीने शुक्रवार 1 मे 2026 रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। या उपक्रमांमुळे शहरात धार्मिक व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता धम्म रॅलीने झाली। श्रावस्ती बौद्ध विहारच्या वतीने काढण्यात आलेली ही रॅली तथागत हस्तमुद्रा माता रमाई आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन नवीन वसाहत, बालाजी मेल रोड, काँग्रेस कमिटी, राम मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमांगण परिसर येथे संपन्न झाली। रॅली दरम्यान भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला। यानंतर सकाळी 10 वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण व अभिवादन कार्यक्रम पार पडला। नागरिकांसाठी दुपारी 11 ते 3 यावेळी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमात सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान महाबोधी बुद्धगया विहार मुक्त करण्यात यावा तसेच बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमास भंते डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेवक प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते सदाशिव वाघमारे, बीरेंद्र थोरात, श्रावस्ती विहारचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, दीपस्तंभ विहाराचे अध्यक्ष प्राध्यापक जगन कराडे, माजी समाज कल्याण आयुक्त हंबीराव कांबळे, बापूसाहेब सोनवणे, आशिष गाडे, सीबी चौधरी, सचिन सव्वाखंडे, जगन्नाथ आठवले, माजी उपायुक्त रमेश वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, लोकमतचे पत्रकार सुरेंद्र दुपटे, मनोज काळे, माता रमाई आंबेडकर संवर्धन समितीचे पदाधिकारी आशा साबळे, शहाजी मोरे, शिवाजी वाघमारे, आप्पासाहेब साबळे, प्रफुल्ल ठोकळे, विनोद साबळे, अविनाश कांबळे, शंकर कांबळे, सचिन ऐवळे, अजय उबाळे, गणपती चौडीकर, बाळासाहेब पगारे, गजानन गस्ते, प्रियानंद कांबळे, अनिल साबळे, रतन तोडकर, शशिकला घाटगे, अमिता कांबळे, छाया कांबळे तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धम्म रॅलीमध्ये विजय लांडगे आणि पवन कदम यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला। माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संवर्धन समितीच्या सर्व भीमसैनिकांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंदन। उत्कृष्ट कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत। त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपण सर्वजण या कार्यकर्त्यांना आपण पाठबळ देतो आहे। निश्चितपणे हे जे रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे त्याचं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मोठ्या पक्षामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही। आपल्या सर्वांच्या त्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देखील आहेत। या काळामध्ये केलेल्या या कार्यकर्त्यांच्याकडून अशाच कामाची पूर्ण अपेक्षा आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी सामुदायिक त्रिसरण 25 झाल्यानंतर स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातून सुरुवात करूया। सर्वांनी आज भगवान बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण, आपण घेतो तो श्वास, खातो तो घास आणि राहतो तो निवास। आपले हृदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना मी प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज आपण माता रमाई आंबेडकर उद्यान या ठिकाणी बौद्ध जयंतीनिमित्त उपस्थित आहोत। आपणा सर्वांचे मी आदरणीय जगन्नाथ ठोकळे साहेबांच्या वतीने स्वागत करतो। प्रथम मी भंतेजींना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला जो त्रिसरण आणि पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग दिला, तोच विशुद्धीचा मार्ग आणि त्या मार्गावर आपण चालूया।
कोण असं म्हणणार नाही की बाबा तू चोरी कर, कोण म्हणणार नाही दारू पे. कारण हा मानव जातीसाठी संदेश आहे. मनुष्य प्राणी हा मूळ प्रमुख आहे आणि त्याचं मन हे मूलगामी आहे आणि मनामध्ये सर्व संस्कार निर्माण होतात आणि मन शुद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करूया. मी येथे थांबतो. जय भीम. आणि त्यांचं महापरिनिर्वाण आज या वैशाख पौर्णिमेनिमित्त ज्या झालं त्या तथागत भगवान बुद्धांच्या या शुभदिनानिमित्त मी सांगलीकर व सांगली शहरातील सर्व बौद्ध बांधवांना भिक्खू संघातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. मी प्रथमच मी सांगलीचाच विद्याजवळ माझं गाव असल्यामुळं मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे एक सौभाग्य प्राप्त झालं. त्याबद्दल मी स्वतःला प्रथम धन्यवाद समजतो. तर आता या प्रसंगी तथागत हे विश्ववंदनीय, विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्वगुरु, प्रथम मनोवैज्ञानिक, अध्यात्माचे प्रणेते आणि जगाकडे, या विश्वाकडे, सर्वाकडे, प्राणीमात्राकडे महाकरुणेच्या दृष्टीनं नजरेनं बघणारे असे भगवान बुद्ध, त्यांचा आज संपूर्ण जगामध्येच त्यांचा हा उत्सव साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण नागरिक अतिशय कर्तव्य भावनेनं हा दिन साजरा करत आहात. त्याबद्दल आता जास्त काय बोलता येणार नाही, कारण आजचा दिन सर्वच आपला सणाचा आणि उत्साहाचा, खुशीचा दिवस असल्यामुळं या दिवशी पुन्हाच तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.